नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अखेर प्रियाचं सगळं पितळ उघड पडत. प्रिया कशाप्रकारे महिप्तला सामील आहे आणि प्रियाने सुभेदारांच्या घरात आणि अश्विनशी लग्न फक्त पैशांसाठी केलं आहे आणि आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका मोठा चमत्कार घडत. सायलीच्या मागे देवी आई उभी राहत प्रियाचे सगळे कारस्थान हे कसे उघडे पडणार आहे आणि अशी एक कोणती घटना घडणार आहे ज्याने सगळे सुभेदार आता सायलीच्या पायाशी येऊन सायलीला सुभेदारांच्या बेस्ट सुनेचा मान देत सायलीचा उदो करणार आहे आणि प्रिया चांगलंच कानफाट फोडत प्रियाला आता कायमचा बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. हे सगळे कसे घडणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंतच नक्की बघा. तर आतापर्यंत मालिकेत आपण पाहत होतो की प्रिया ही महिप्तला अगदी चिल्लर समजून त्याच्याबरोबर गप्पा मारायला आलेली असते की तुम्ही हे कुणाच प्रकरण का ब्र काढलं, याने तुमचीच पहाट शेकून निघणार आहे. अर्जुन सुभेदार हा असं सिद्ध करून दाखवेल की तुम्ही जे काही वागताय ते खूप चुकीचं वागताय आणि त्याच्याकडे पुरावेही त्याने आतापर्यंत गोळा केले असतील, त्यामुळे तुम्हीच अडकले जाल आणि मलाही अडकवाल असं प्रियाही त्याला ओरडून सांगत असते. त्यावेळेला आता महिप्त हा भयंकर शिडलेला असतो आणि तो म्हणतो की हे बघ काय ना प्रिया, तू जे काही सांगतेस ना त्याने माझं डोकं आणखीनच तापून उठ, त्यामुळे तू आता जास्त बोलायचं बघितलंस ना तर मी तुझं मात्र काय करेन हे माझंही मला माहिती नाही. त्यामुळे तो आता भयंकर चिडलेला असतो आणि प्रियाचा काय करायचं, प्रियाचा काटा काढायचा की काय, कारण आजपर्यंत असं कोणीही व्यक्ती म्हणजेच माझी व्यक्ती माझ्यासमोर येऊन मला बोलली न ही की मी असं करायचन्य तसं करायचन्य, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, त्यामुळे मी कसं करायचन्य हे माझं मी बघेल. आता प्रियाने जे काही वागले ना त्याचा त्याला भयंकर राग आलेला असतो आणि प्रियालाच चांगलीच धमकी देत तो तिकडून हाकलावून लावतो. नंतर प्रिया निघून गेल्यानंतर महिप्त नागराजला म्हणतो की काय नागराज शेठ, एकदा पुन्हा या प्रियाला चांगलीच टोचन दिली पाहिजे, कारण जे काहीही वागते ना हिला असं वाटते की महिप्त हा खूप साधा माणूस आहे. आता मी किती काय आहे हे तिला दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागराजही आता त्याला सांगतो की हो ठीक आहे, आता ही काही माझी पुतणी वगैरे नाहीये, त्यामुळे तुम्हाला तिच्याबरोबर जे काही वागायचे ना ते वागू शकता, कारण तसंही या केसमध्ये ती आपल्याला काहीच आता महत्वाची वाटत नाहीये, परंतु जे काही प्रिया करते त्याबद्दल तिला एकदा शिक्षा द्यायचीच आहे असा सगळा विचार मपतीच्या डोक्यात असतोच. त्यानंतर सायलीही जेव्हा मधुभाऊंशी बोलते आणि मधुभाऊ असे अचानक कुठे निघून गेले होते विचारले असता मधुभाऊ तिला सांगतात की हे बघ सायली बाळा, मला खरंतर प्रिया आता माझ्याशी बोलायला आली होती, ती मला इथून जाण्यासाठी म्हणून सांगत होती, म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं ना, ज्या काही गोष्टी माझ्यामुळे तुमच्या घरात घडल्यात, घरात क्लेश होतायत किंवा माझ्यामुळे भांडणं होतायत, त्यामुळे ती मला जायला सांगत होती. आता मधुभाऊंच हे ऐकल्यानंतर मात्र सायलीला भयंकर राग आलेला असतो. सायली विचार करते की हे सगळं काय सुरू आहे, म्हणजे ही प्रिया माझ्या वडिलांना त्यांना घरातून बाहेर काढायला निघते, तिचा काहीही संबंध नसताना ती तर इतकी मोठी गुन्हेगार आहे. ती महिप्तलाही मिळालेली असून ती या घरातून जायला हवी ना, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे आणि ती एक नंबरची कोटारडी आहे, त्यामुळे प्रियालाच या घरातून बाहेर काढलं पाहिजे असं अर्जुन आणि सायली दोघजणही ठरवतात. म्हणून आता सायली म्हणत असते की अर्जुन सर, काहीही झालं तरीही मधुभाऊंच्या बाबतीत आपण असं होऊन द्यायचं नाहीये. नशीब मधुभाऊ इथून निघून गेले नाहीत, जर मधुभाऊ इथून निघून गेले असते तर आपण काय केलं असतं, कुठे गेलो असतो, हा प्रकार आता साहिलीला आठवत असतो आणि साहिली म्हणते की नाही, मधुभाऊंच्या बाबतीत अशी रिस्क नाही घेऊ शकत, कशावरून उद्या परत जाऊन प्रियाने तेच केलं तर प्रिया तशीच वागली तर आपल्याला तिच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावे गोळा करावे लागतील आणि प्रियाला जरा समज द्यावी
लागेल की तिने असं मधुबान बरोबर वागायला नको. जरीही ती त्यांचे वडील तिला त्यांना मानत नसली तरी मी मानते की त्यांच्या आश्रमात मोठी झाली आहे. बापाची माया त्यांनी दिली मला. माझे खरे आई वडील नाही माहीत परंतु ते आहेत माझे वडील. मग आता सायली अशी इमोशनल होते. अर्जुनला पाहवत नाही त्यावेळेला तितकंच त्या दोघांचं बोलणं सुरू असताना अचानक प्रताप त्यांच्या रूममध्ये येतो आणि तो विचारतो अर्जुन सायली येऊ का आत. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बाबा या नाथ काय झाले डॅड. तेव्हा मग ती पण बोलते की हो या बाबा आतमध्ये. मग तो घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की जेव्हा तुम्ही दोघेही मगाशी बाहेर गेला होतात तेव्हा तन्वी आली होती माझ्याशी आणि कल्पनाशी बोलायला. तेव्हा मग अर्जुन सायली दोघेही इंटरेस्टिंगली ऐकतात की नेमकं काय घडलं. कारण याचा आणि मधुभाऊंचा काही संबंध आहे का असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आता ते सांगत असतात म्हणजेच प्रताप सांगत असतो की तन्वी मला सांगत होती की मधुभाऊंना या घरातून काढायला पाहिजे कारण पहिल्या खुनाचा त्यांच्यावर आरोप आहे शिवाय दुसऱ्या खुनाचाही आता त्यांच्यावर आरोप होते म्हणून त्यांना आपण घराबाहेर काढलं पाहिजे. त्यांच्यामुळे घरात भांडण होतायत. घरामध्ये पोलीस येता आहेत असं सगळं ती आम्हाला रिक्वेस्ट करून सांगत होती. तेव्हा मात्र साहिलीला भरपूर राग येतो आणि सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. साहिलीला असं वाटतं की कल्पना आईने आणि बाबांनी मधुभाऊंना घरातून काढण्याचा निर्णय घेतला की काय. ती म्हणते की बाबा मग तुम्ही काय म्हणालात तिला. तेव्हा मग लगेच प्रताप म्हणतो की अगं काय म्हणालो म्हणजे मी मूर्ख थोडीच आहे तिचं ऐकायला. तेव्हा सायलीला थोडं ब्र वाटतं. मग सायली म्हणते की बाबा तुम्ही तिला काय म्हणालात. मग तेव्हा मग प्रताप म्हणतो की अगं मी काय म्हणालो मी सरळ तिला नकार देऊन टाकला कारण तिच्या बोलण्यावरती हे घर चालणार नाहीये ना. प्रिया ही विसरतीये की ती या घरची धाकटी सून आहे आणि घरातली थोर मोठी मंडळी आहेत अजून या विषयावर निर्णय घेण्यासाठी. त्यामुळे ती जे काही वागली ते मला अजिबात पटलेलं नाही. मी तिला सरळ या गोष्टीवर सांगितले की अजिबात तुझं मत यावर देऊ नकोस म्हणून. सायलीला आता खूप ब्र वाटत असतं की प्रियाने किती काही भरवलं तरी आता प्रतापचा त्याच्यावर विश्वास बसत नाहीये. कारण एक तरी व्यक्ती आपल्या घरात अशी आहे आणि जी आपली बाजू घेऊ शकते. आपल्याबद्दल तिला माहीत आहे याचं अर्जुन सायलीला आता बरंच वाटत असतं. मग अर्जुन आणि सायली हे दोघेही म्हणत असतात की नाही प्रिया हे जे काही वागते ना ते चुकीचं वागतीये. तिला आता धडा शिकवलाच पाहिजे. मग अर्जुन आणि सायली या दोघांचंही एकमत होतं की नाही आता या प्रियाला सोडायला नको. तेव्हा सायलीच्या सगळं लक्षात येत हळूहळू की बाबा ती तुमच्याशी बोलली आणि तुम्ही तिला घराबाहेर त्यांना घराबाहेर काढताय की नाही हे त्यांनी अगोदर तिने बघून घेतलं. त्यानंतर मग तिने जो काही निर्णय घ्यायचा तो घेतला आणि थेट ती मधुभाऊंशी जाऊन बोलली. आता प्रतापलाही राग येतो की काय ती सरळ मधुभाऊंशी जाऊन बोललीय. मग त्यावर ती म्हणते की हो मधुभाऊंशी जाऊन बोललीय. मग त्यावर प्रताप म्हणतो की त्यावर त्यांची काय रिएक्शन होती. सायली म्हणते की मधुभाऊ थोडा वेळ बागेत गेले होते परंतु ब्र झालं त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला नाहीतर ते किती अवघड होऊन बसलं असतं. अगोदर बाहेर गुंड त्यांच्या मागे लागलेले आहेत आणि आता जर ते गेले असते तर काय झालं असतं. आता यावर अर्जुन म्हणतो की डॅड बस झालं रियास नाता खूप होत्य. ती हळूहळू सगळ्या घराचा राणी दराचा ताबा घेऊन राणी भरण्याचा प्रयत्न करते. यामुळे ही गोष्ट आपल्याला कोणाच्या तरी कानावर म्हणजेच घरातली थोर व्यक्ती पूर्णाजी तिच्या कानावर घालायला हवं. म्हणून आता सायली आणि अर्जुन एक प्लॅन करतात की पूर्णाजीला पूर्णाजीशी भेटण्यासाठी ते सगळेजण जाण्याचा प्रयत्न करतात. आता सुरुवातीला पूर्णाजीचा आवडीचं ती खायला घेऊन येते आणि त्याच वेळेला पूर्णाजी तर अगदी खव्य असते. सायलीने तिच्या आवडीच खायला आणल्याबरोबर पूर्णाजी तर अगदी खुश होते आणि म्हणते की काय ग माझ्या खोली काय घेऊन आलीस. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी तुमच्या आवडीचं बघा. तेव्हा मग
नाजी ते खायला घेते तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की हे काय आहे सायली, तू पूर्ण आजीला गोड खायला देतीस? अगं तिचा डायबिटीज वाढवायचा आहे का तुला? त्याच वेळेला तिथे आता प्रताप देखील येतो आणि म्हणतो की हो अगं साई, तुझं चुकते, तू आईला असं काही गोड खायला देऊ नकोस. अश्विन इथे असला असता ना तर खूप ओरडला असता. तेव्हा ती म्हणते की असू देत रे, थोडसं खाल्लं म्हणून काय झालं असं म्हणून पूर्णाजी आता मुद्दामच ते सायलीच ताट हिसकावून घेते. मग त्यावर सायली, अर्जुन आणि प्रताप तिघजणही म्हणतात की एकाच अटीवर तुम्हाला खायला देऊ शकतो, तुम्हाला आमचं जे काही म्हणते ऐकावं लागेल. आता त्यावर ती म्हणते की बोला आता काय झालं आहे, म्हणजे तुम्ही मला ब्लॅकमेल करताय तर? तेव्हा आता प्रताप हसायला लागतो आणि म्हणतो की नाही ग पूर्णाई, ब्लॅकमेल नाही करत, गोष्टच तशी महत्वाची आहे म्हणून तुला मी सांगायला बघतोय. तेव्हा पूर्णाई म्हणते की बोला काय झालं आहे. तेव्हा आता प्रताप सुरुवात करतो, कारण त्याच्या बोलण्यात जरा काहीतरी जर बसेल असं सगळ्यांना वाटतं, म्हणून प्रताप बोलतो की पूर्णाई, जे काही प्रिया आपल्या घरात वागतीने ते खूप चुकीचं वागत आहे तन्वी. तेव्हा मग ती म्हणते की आता काय झालं नवी बद्दल? तेव्हा घडलेला प्रकार प्रताप सांगतो आणि म्हणतो की मधुभाऊंना घराबाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजी म्हणते की काय घराबाहेर? आणि मधुभाऊंच नाव काढल्याबरोबर आता सायली बोलायला लागते, म्हणून पूर्णाजी तिच्याकडे आता रागानेच बघते. तेव्हा मग अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की मी बोलतोय ना बायको, एक मिनिट थांब. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ हाजी, हे तर चुकीच आहे ना, ते एक म्हातारी व्यक्ती येत, मला सांग की हे कितपत योग्य आहे तिने हा घरातला निर्णय घेणं, कारण मधुभाऊ कसे आहेत हे तर आपल्याला दिसतंय आणि एखादी व्यक्ती तीही खून करून इतकी साधीपणाने नाही राहू शकत. मधुभाऊंना आपण ओळखतोच, किती दिवसांपासून ते असं वागणं शक्यच नाहीये, आणि जर ते असेच असले असते त्यांना आश्रमात, त्यांनी ते आश्रम कसं चालवलं असतं? इतका साधा माणूस आहे, प्रत्येक गरिबाला मदत केली आहे. शिवाय माझी बायको सायली त्यांच्याच आश्रमात वाढली की जी तन्वी त्यांना बाहेर काढायला बघते ही पण त्यांच्या आश्रमात वाढली. तेव्हा मग हे सगळे असं कसं वागू शकतात? तेव्हा मात्र आता इथे पूर्णाजी म्हणायला लागते की हो मग काय झालं आता? तेव्हा त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की आज नाजी ती म्हणते की मधुभाऊंना बाहेर जा, उद्या जाऊन ती तुला म्हणेल की घराबाहेर जा तर? तेव्हा मग ती म्हणते की म्हणा, कशी म्हणू शकते? त्यावर अर्जुन म्हणतो की का नाही म्हणू शकत? जर एखाद्या म्हाताया व्यक्तीला तिला बाजूलाच करायचं असेल तर ती करूच शकते ना, कारण ती कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यावर प्रताप म्हणतो की हे बघ पूर्णाई, तू घाबरू नकोस, मी आहे, मी सगळं हँडल करतोय. मधुभाऊंच जे जाण्याचं कारण होतं ते तिने आम्हाला सांगितलं, म्हणजे आमच्याशी बोलली, पण ते मला नाही पटले म्हणून तिने सरळ जाऊन मधुभाऊशी बोलला तेव्हा मग मधुभाऊंना ती घरातून जा असं सांगत होती. तेव्हा मात्र हे ऐकून जरा आजीला वाईट वाटत. ती म्हणते की काय तन्वी ही त्यांना घरातून जायला सांगत होती? तेव्हा मग प्रताप म्हणतो की हो, मग हे वागणं बरोबर नाहीये. आणि त्यावर आता सायली म्हणते की पूर्णाजी, मला एक सांगायचं, प्रियाच्या बाबतीत जितकं सांगावं तितकं थोडं आहे. तिने जे जे काही पराक्रम आश्रमापासून केले आहेत ते आताही तिचे थांबलेले नाहीत. ती आपल्या घरात आहे ते फक्त आणि फक्त ह्या घरामध्ये तिला, म्हणजेच तिला ऐशोआरामात जीवन हवं आणि तिला पैसे हवेत यासाठीच. तेव्हा मग अर्जुन हा तिला दाखवतो पूर्णाजीला की हे बघ, हे आपलं तिचं बिल आहे, म्हणजे आम्ही सगळं घरातलं जे काही बघितलं त्यानंतर तर लक्षात आले की प्रियाचा या घराला काहीही हातभार नाहीये. ती कोणाचंही काहीच बघत नाही, स्वतःही नाही बघत. शिवाय विमलला नुसत्या ती ऑर्डर सोडत असते आणि स्वतः बाहेरून खायला मागवणार किंवा तिच्या काही सगळ्या ज्वेलरी शॉपिंग हे सगळंच तीच सुरू असतं. मग ती अशी पैशांची उधळपट्टी करते, घरात कसलाही विचार करत नाही ना, तिला संसाराची कसली देखरेख आहे ना काही. मग अशी मुलगी ही प्रतिभातेची
मुलगी कशी असू शकते हाच मला प्रश्न पडलेला आहे. तेव्हा मात्र आता साहिली देखील हात जोडते की हो पूर्णाई प्लीज तुम्ही समजून घ्या. म्हणजे प्रिया कशी मुलगी आहे आम्ही तुम्हाला दाखवून देतोय, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा. शिवाय ती महिप्तलाही सामील आहे. तेव्हा मग पूर्णाजी ही सायली बोलायला लागते, त्याबरोबर म्हणते की हे बघ तू मला सांगू नकोस की ती कशी आहे काय नाही. तू आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलास तो आम्ही विसरलेलो नाही. अर्जुन सायली असं म्हणून आता पुन्हा एकदा पूर्णाजी मागच्याच गोष्टी खोदून काढते आणि सायलीला आता ते सगळं ऐकून वाईट वाटतं की इतकं सगळं पोटिडकीने सांगून आपलं घर प्रियाच्या तावडीतून सोडवून सुद्धा पूर्णाजी विसरतच नाहीये. इतक्यात साहिली आता काही बोलायला जाणार, तिला चक्कर येऊ लागते. आता अर्जुन तिला धरतो आणि म्हणतो की सायली अगं काय झालं, सायली काय झालं असं म्हणून तो तिला पकडतो. तेवढ्यातच तिथे पूर्णाजी म्हणते की अरे तिला काय झालंय बघ. अर्जुन मग प्रताप म्हणतो की थांब एक मिनिट अर्जुन, घाबरू नकोस, पॅनिक होऊ नकोस, मी अश्विनला जरा बोलावतो. त्यावेळेला आता प्रिया म्हणजेच पूर्णाजीला वाईट वाटतं की मी उगीच सायलीला बोलले का, म्हणजे त्या बिचारीला काय त्रास झाला, तिची अवस्था अगोदरच तिच्या त्या वडिलांमुळे खराब आहे आणि मी आज. तेव्हा मग आता सायलीही तिथेच तिला पेठवर झोपवतात आणि मग अश्विन हा सायली चेक करत असतो. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की नेमकं काय झालं हे सगळं इतक्यांदा हे दुसऱ्यांदा घडलं, म्हणजे सायलीला काही तब्येत वगैरे खराब तर नाही ना. त्या दिवशी तिला चक्कर आली आणि ती अशीच पडली आणि आजही तसंच झालं, नेमकं काय झालं. मग कल्पना म्हणते की हे बघ अश्विन काही सिरियस आहे का, हे बघ आपल्याला चेक केलं पाहिजे नक्की, जर असं काही घडत असेल तर ते थांबवायला हवं. तिची तब्येत वगैरे ठीक आहे ना, की ती काही झालं तरी तिची तब्येत ठणठणीत असणं गरजेचं आहे. तेव्हा मग अश्विन हे सगळं चेक करतो तिला आणि आता त्याला अगदी धक्काच बसलेला असतो. अश्विनचे डोळे अगदी मोठे मोठे झालेले असतात. आता अर्जुन घाबरतो की प्रिया म्हणजेच सायलीला काही झालं की काय, सायलीला कुठला आजार वगैरे तर नाहीये ना, गंभीर अशी भीती त्याला वाटायला लागते. पूर्णाजी बोलते की अश्विन अरे काय झालं, लवकर सांग रे बाबा, काय ना. सगळ्यांच्या मनाला खूप मोठी धास्ती लागून राहिली, काय झालं. त्यावेळेला अश्विन म्हणतो की नाही घाबरण्याची काहीही गरज नाहीये, आपल्या घरात एक आनंदाची बातमी आहे. मग सगळेजण बघायला लागतात. तेव्हा लगेच अश्विन सांगतो की दादा तू बाबा होणार आहेस आणि सायली वहिनी आई. हे ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो की काय, म्हणजे सायली आता प्रेग्नेंट आहे. अर्जुन तर सायलीकडे अगदी प्रेमाने बघायला लागतो. सायली पण खूप खुश झालेली असते. सायली लगेच टन करून उठून अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी हे खरं आहे का, म्हणजे. तेव्हा मग आता कल्पनालाही ते चांगलाच मोठा धक्का बसतो की तिला ज्या गोष्टी अर्जुन सायलीकडून पहिले हव्या असतात जेव्हा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं, तेव्हा ती गोष्ट आता खरी ठरली. दोघी आईबाबा होणार आहेत. तर प्रियाला इथे राग येत असतो की काय, म्हणजे मी घरात काहीतरी वाईट करायला बघते आणि त्यातच या सायलीने गुड न्यूज दिली आहे. काय गरज आहे देवा तिच्या मागे उभं राहण्याची. आता सायलीला ही गुड न्यूज मिळाल्यानंतर ती सुरुवातीला देवी आईचे आभार मानते आणि आता इतक्या मोठ्या संकटांमध्ये तू माझ्या आयुष्यात आमच्या घरात एक मोठी आनंदाची बातमी दिली आहेस, त्यामुळे तू माझ्या बाळाच रक्षण कर, सगळं काही कर असं म्हणून ती हात जोडते. इथे ते कल्पना आणि पूर्णाजी दोघींना तर इतका आनंद झालेला असतो, दोघी आनंदाने वेड्यापिशा झालेल्या असतात की आमच्या अर्जुन बाबा होणार आहे आणि घरात एक छोटस बाळ येणार आहे. विमल देखील खूप खुश असते. विमल म्हणते की हे बघा सायली ताई, आता तुम्ही कशाला म्हणजे कशालाच हात लावायचा नाहीये, तुम्हाला मी सगळं काही हातामध्ये आणून देणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे प्रियाच्या मात्र नाके नऊ आलेले असतात, डोक्याला हात लावून बसते, कारण इतकी गोड बातमी ही सायलीने अगोदर दिली आणि सायलीच्या हातात आता सगळं काही गेलं, कारण क्षणातच त्या न्यूजमुळे सगळ्यांचा अगदी राग हा सायलीवरचा विरघळून गेलेला असतो लोण्यासारखा आणि सगळेजण आता सायलीच्या मागे पुढे करत असतात. कल्पना आणि पूर्णाजी देवाचे हात आभार मानून म्हणून थकतच नसतात. कल्पना म्हणत असते की आमची सायली आहे
आहे ना तिचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि मग इथे आता पूर्णाजीला सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही मला माफ केलत ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की इतकी आनंदाची बातमी दिलीस का नाही माफ करणार तुला सायली असं म्हणून आता सगळे जण सायलीला माफ करतात. पूर्णाजी तर आता कल्पनाला सांगते की एक काम कर आपलं मंदिर आहे ना त्या मंदिरात जाऊन तू तिकडे म्हणजेच दानधर्म कर की इतकी चांगली गोष्ट आपल्या घरात घडलीय आणि अभिषेक देखील करायला सांग गुरुजींना. सायली आणि अर्जुनच्या नावाने त्याच सगळं व्यवस्थित पुढे पार पडू दे. सायलीच हे जे 9 महिने आहेत ते अगदी सुख रोगपणे पार पडून तीच बाळ अगदी व्यवस्थितपणे या जगात येऊ दे. परंतु नियतीला म्हणजेच प्रियाच्या मनात काहीतरी वेगळंच मान्य असतं. प्रिया ही ठरवत असते की नाही मला हे मान्य नाहीये. पूर्णाजी आणि कल्पना दोघीच माझ्या बाजूने होता आत्या त्याही दोघीजणी माझ्या विरोधात केल्यात. शिवाय माझा हा अश्विन हा माझा बैल तो पण त्या साहिलीच्या मागे पुढे करतोय तिची काळजी घेतोय तिला औषध काय सांगतोय. म्हणून आता प्रिया विचार करते की होऊ दे सगळं मी गोडी गुलाबीने दाखवणार. परंतु तू रोज रात्री आता सायलीला दूध दिलं जातंय ना तर त्या दुधामध्ये काहीतरी मी मिक्स करणार म्हणजे करणार. आता प्रियाने हे सगळा विचार केलेला असतो की मला असे करायचे आहे म्हणून ती जेव्हा रात्री म्हणजे विमल साहिलीच दूध घेऊन चाललेली असते त्यावेळेला ती दुधाचा ग्लास तिथेच ठेवून काहीतरी प्रिया तिला बाजूला करते आणि त्या दुधामध्ये साहिलीच्या ती पॉयझन मिक्स करते आणि मग ती जी पुडी असते ती तिथेच ठेवते. आणि म्हणूनच आता विमल ही दुधाचा ग्लास घेऊन जात असताना तिथे अचानक कल्पना ही किचनमध्ये येते. काही राहिलं तर नाही ना आवरायचं बघायला तेवढ्यात तिला तिथे ती पुडी दिसते आणि मग तिच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असू शकतो. साहिलीच दूध म्हणून ती आता पळत विमलपर्यंत जाते आणि विमलकडून तो ग्लास आता काढून घेते आणि म्हणते की विमल ते सायलीला प्यायला देऊ नकोस. सगळ्यांना धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणते की काय झालं कल्पना अगं तो काचेचा ग्लास का बरं फोडलास. दुधाचा सायलीला रोज रात्री दूध प्यायचं आहे ना. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही हा प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग ती म्हणते की प्रॉब्लेम कसला काय. तेव्हा ती म्हणते की या दुधामध्ये विष मिसळलेला आहे. हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो. तर विमल सांगते की मगाशी मी दुधाचा ग्लास भरला ना त्यावेळेला इथे तन्वी ताई आल्या होत्या आणि तन्वी ताई येऊन मला तिथे त्यांनी बाजूला काहीतरी काम सांगितलं आणि नंतर मग मी बाजूला झाले आणि तेव्हाच हा प्रकार घडला नसेल ना. तेव्हा मात्र पूर्ण तोंडाला हातच लावते आणि म्हणते की काय तन्वी तू हे सगळं घडवून आणलेस. आता सगळ्यांना खूप राग येत असतो की तन्वीने हे मुद्दाम घडवून आणलंय आणि इथे मात्र आता पूर्णाजी आणि कल्पनाला तिचं सगळं काही प्लॅनिंग कळलेलं असतं. तिने जे काही वागली त्यामुळे तिला आता भयंकर राग आलेला असतो. परंतु देवाचे आभार म्हणतात की काहीही झालेलं नाही आणि प्रियाला चांगलंच झापलं जात आहे. जे काही प्रिया वागते ती खूप चुकीचं वागते. त्यांच्या लक्षात येत तेवढ्यातच सायली जराशी घाबरलेली असते आणि सायली ही बेडवरून खाली उतरायला जाणार तेवढ्या तिच्या पायावरच जे तुळशीपत्र असतं ते कल्पनाला आणि पूर्णाजीला दिसतं आणि ते तुळशीपत्र दिसल्यावर त्या दोघीही अगदी थक्क होतात आणि म्हणतात की हे काय अगं सायली तुझ्या पायावर ही खून. तेव्हा ती म्हणते की हो ही माझी जन्मखून आहे. मग आता हे ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसतो की नेमकं हे सगळं काय आहे. ही जन्मखून ही म्हणजे प्रियाच्या पायावर आणि तिच्याही पायावर. तेव्हा आता सगळ्यांना हे कळत नाही की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. आता हा दैवी संकेत मानून कल्पना आणि पूर्णाजी पुन्हा एकदा आपल्या साहिलीच अगदी कोडकौतुक करतात आणि तिला तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा आता पूर्ण झालेल्या असतात. कारण पूर्णाजी आणि कल्पनाने त्या दुप्तीचा स्वीकार केलेला असतो. प्रिया मात्र या सगळ्या गोष्टींमुळे बाजूला झालेली असते.
इथे प्रतिमा देखील सायलीचाच उदो उदो करत असते आणि प्रियाला मात्र सगळ्यांनी बाजूला केलेलं असतं। आता अशा प्रकारे सायली ही सुभेदारांची बेस्ट सून ठरलेली असते आणि सगळ्या जणांना सायलीच सत्य समजलेलं असतं, कारण जे काही सायली करतीये त्याच्या मागे सगळं काहीतरी पुण्याचं काम आहे हे त्यांना कळलेलं असतं। शिवाय सायलीच्या बाबतीत हे तुळशीपत्र म्हणजे ती प्रतिमाचीच मुलगी असा समज सगळ्यांचा झालेला असतो आणि अर्जुननेही सांगितल्याप्रमाणे सगळेजण हाच विश्वास ठेवता की प्रिया ही प्रतिमाची मुलगी नसून सायली हीच प्रतिमाची मुलगी आहे आणि सगळ्या जणांनी इथे आता सायलीचा तसा स्वीकार केलेला असतो आणि प्रियात जे सगळं काही कारस्थान असतं ते उघड पडलेलं असतं। आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।